सेवाग्रामच्या देखभालीसाठी केलेल्या व्यवस्थेलाच बंद केल्याचा आरोप करत आमचे सरकार आल्यास जिल्हाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करेल असा संताप माजी पालकमंत्री सुनील केदार यांनी वर्धा येथे व्यक्त केला आहे। शेतकरी धरणे आंदोलनात सुनील केदार यांनी जिल्हाधिकाऱ्यांवर चांगलाच संताप व्यक्त केला। पालकमंत्री असताना सेवाग्रामच्या देखभालीसाठी केलेल्या व्यवस्थेलाच बंद केल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला। आमचे सरकार विधानसभेत येणारच आहे। सरकार आल्यावर पहिला गुन्हा जिल्हाधिकाऱ्यांवर करणार आहे। सेवाग्राम मध्ये विकास केल्यावर तेथील वास्तूची देखभाल दुरुस्तीसाठी एक व्यवस्था करून ठेवली होती। ही व्यवस्था बंद केली। राष्ट्रपित्यांबद्दल देखील अनादर आहे। ज्या व्यक्तीचा विश्वासावर देश स्वतंत्र झाला त्या संबंधी आपण आदर ठेवू शकत नाही, असेही माजी पालकमंत्री सुनील केदार म्हणाले। म्हणतो मी पत्रकारांना सांगतो की आमचं सरकार येणारच आहे आता त्या ठिकाणी विधानसभेमध्ये, आणि ते सरकार आल्यानंतर पहिला देशद्रोहाचा गुन्हा तुमच्या कलेक्टरवर करणार आहे। मी तुमचा वर्धेचा कलेक्टरच्या देशद्रोह करणार आहे। त्याचं कारण सांग तुम्हाला की राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या हे जे सगळं त्या ठिकाणी आपल्याला सेवाग्राम आश्रम आहे तिथे उभं केलेलं सगळं जे वास्तू आहे नवीन, त्या सगळ्या वास्तूचा देखरेख करण्याच्या दृष्टीने मी पालकमंत्री असताना एक विशेष व्यवस्था करून ठेवली तिथे, आणि मी गेल्यानंतर ती सगळी व्यवस्था कलेक्टर बंद करून टाकली सरकारनं। म्हणजे या देशाच्या राष्ट्रपित्याबद्दलही यांना अनादर आहे, याच्यावर गुन्हा दाखलच करीन कलेक्टर त्या ठिकाणी। हे राष्ट्रीय बिलकुल दाखल केला त्या ठिकाणी।